मराठ्यांनी दिले आणि तुम्ही मराठ्यांच्या लेकराचा सन्मान करायला सोडून ज्यांनी तुम्हाला सत्तेवर बसवलं त्याला तुम्ही सन्मान करीना आणि जे विरोध करतायत त्यांचा सन्मान करतायत. म्हणजे ही तुमची चाल आहे का? की असं तुम्ही अवमान करणार का समाजाचा? मी सुट्टी नाही त्याला. जून महिन्याच्या आत मराठवाड्यातला सगळा मराठा आरक्षणात गेला पाहिजे. बरं, तुम्ही आता आमरण उपोषणाचा इशारा दिलेला आहे. जून पासून कुठं करणार आहे आमरण उपोषण? अंतरवालीचं केंद्रच ती आहे या राज्याचं. मला तशी वेळच येऊ देऊ नका. तशी जर वेळ आली तर तुमचे लय हलवणार. तुम्ही पुन्हा त्याच शब्दावर येतो की ह्या गोरगरीब मराठ्यांनी निवडून आणून तुमचा सन्मान केला. तुम्ही विरोध करणाराच जर ऐकणार असलात आणि ज्या मराठ्यांनी तुम्हाला सत्तेवर बसवले त्यांचा सन्मान करणार नसाल तर तुम्हाला खूप मोठी किंमत मोजावी लागणार आहे. आता मी तर आता तर थांबणारच नाही. JR काढला, खूप चांगलं काम केलं. तुम्ही आता सातारा संस्थांचाही काढता, खूप चांगलं केलं, त्याबद्दल तुमचं कौतुकच आहे. पण तुमचे JR कडून हालचालीच होणार नसल्या तर त्याचे दुष्परिणाम त्याचे तर किंमत तुम्हाला मोजावंच लागणार. आणि मी माझ्या समाजाच्या बाजूने, मंत्री सरकारच्या आणि पक्षाच्या बाजूने मी नाही. माझ्या समाजाच्या लेकराला सुख समाधान देणे ही माझी जबाबदारी आणि ती मी पूर्णपणानं पार पडतोय. मराठा समाजाने सुद्धा अर्ज करायला पाहिजे. मला एक अशी शंका येते की अर्ज कमी येत, इतके कमी कसं काय? मी आता एक दिवस आव्हान करणार आहे की जेवढ्याने अर्ज केले ते सगळेचे सगळे अंतरवाली घ्या. एक दिवस तारीख ठरवतो मी. मला प्रत्यक्षच बघू द्या अर्ज कोणी कोणी केले. सरकार खोटं बोलतंय का समाजाकडून अर्ज गेले नाहीत हेच मला प्रत्यक्षच बघायचं. एक चक्करच होईल, आपला हेलपाटा झाला तरी चालत. बलिदान गेलेले कुटुंब आणि दुसरे की अर्ज ज्यांनी केले हैदराबाद गॅजेटनुसार त्यांना सगळ्यांनाच प्रत्यक्ष बोलवत आहे. अर्ज देणारा हे का दिलं नाही, मग सरकारला दाखवतो कचका कसा असतो ते. आणि बलिदान गेलेल्या कुटुंबाच्या काय अडचणी आहेत ते बी मी प्रत्यक्ष जाणून गेलो. मी आता थोड्याच दिवसात या 10-15 दिवसाच्या आतच तारीख ठरवणार आहे. या तारखेला फक्त अर्ज देणारे या म्हणजे कुणबी प्रमाणपत्रासाठी हैदराबाद गॅजेटनुसार आणि बलिदान गेलेले कुटुंब सगळे या. कोणाच्या काय अडचणी त्या समजून घ्यायच्या. परंतु मला याच्यातून एक आणखीन असं वाटतंय की अर्ज कमी जातात आणि त्याचं कारण एक दुसरं पण असलं पाहिजे की ECBC आरक्षण मिळालं. कारण ज्यांच्या नोंदी सापडतात ते कुणबीतून घ्यायला लागले. हैदराबाद गॅजेटेडनुसार काही जण घ्यायला लागले कुणबी प्रमाणपत्र आणि ज्यांच्या नोंदीने ते ECBC आरक्षण घेतले. तर मग एखाद दिवस असं वाटतंय का काय की असं मला वाटतंय आहे ना साधी ECBC मग बघू असं वाटतंय. एक अंदाजा दिसायला मला की समाजाला असंही वाटतंय की काय की आहे ना ECBC तुम्ही आहे घेतलेलं नंतर काढू असंही एक काय असंही वाटतंय. कारण तुम्ही खूप अर्ज करायला पाहिजे ते आता. ते अर्ज झालेले नाहीत तर मग आता 100% आरक्षण आहे ना जवळपास मराठा समाजाला. कुणबीचं काही OBCच आहे आणि ECBCच आहे. त्यामुळे 100% मराठा आरक्षणात आहे. कुठं अडचण येत नाही आहे ना. अडचण आली असती ECBC आरक्षण